नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। पत्रकारों को जिला नियोजन समिति की बैठक में प्रवेश न देने की मनमानी पर लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ का विरोध, मुख्यमंत्री से की हस्तक्षेप की मांग। अकोला 5 जून। अकोला में आयोजित जिला नियोजन समिति की बैठक में पत्रकारों को प्रवेश वंचित किए जाने पर लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ की तीव्र नाराजगी जताते हुए इस निर्णय को लोकतंत्र और अभिव्यक्ति की स्वतंत्रता के विरुद्ध बताया है। इस मनमानी के खिलाफ महासंघ के संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र भेजकर संबंधित जिला प्रशासन को निर्देश देने की मांग की है। पत्रकारों का आरोप है कि उन्हें सूचना संप्रेषण के अपने असंवैधानिक कर्तव्य का निर्वहन करने से रोका गया। पालक मंत्री आकाश फुंडकर व अन्य जनप्रतिनिधियों की उपस्थिति में पत्रकारों को बैठक से बाहर रखा गया, जो पत्रकारों के अपमान और लोकतंत्र की मर्यादा के खिलाफ है। पत्र में ये भी उल्लेख किया गया है कि ये निर्णय अचानक लिया गया ताकि योजनाओं में की जा रही धनवाटप की असमानता, अपारदर्शिता और संभावित पक्षपात को छुपाया जा सके। पत्रकारों को बैठक में शामिल होने की अनुमति देने की मांग को भी अनसुना कर दिया गया। लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ ने इसे लोकतंत्र के चौथे स्तंभ पर हमला बताते हुए कहा कि प्रशासन की जिम्मेदारियों और विकास कार्यों की जानकारी जनता तक पहुंचाना पत्रकारों का कर्तव्य है। इसमें बाधा डालकर न केवल अभिव्यक्ति की स्वतंत्रता बल्कि संविधान के मूल अधिकारों का भी उल्लंघन किया गया है। महासंघ ने मांग की है कि भविष्य में जिला नियोजन समिति सहित किसी भी शासकीय बैठक में पत्रकारों का उनका संवैधानिक अधिकार देते हुए प्रवेश सुनिश्चित किया जाए और जिला प्रशासन को इसके लिए स्पष्ट निर्देश जारी किए जाए। अकोला से सैयद जमील के साथ गजानन वानखड़े की रिपोर्ट, जेकेएन हिंदी न्यूज अकोला। महाराष्ट्रातील माझ्या तमाम पत्रकार मित्रांनो, सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। मी संजय एम देशमुख, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ, एक समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना। मित्रांनो, पत्रकारिता हा एक सेवाधर्म आहे। पत्रकार हा समाजाला न्याय मिळवून देण्याकरता कटिबद्ध आहे। त्याचप्रमाणे तो शासनाच्या योजनांना लोकाभिमुख करून लोकप्रतिनिधींना सहकार्य करण्यास, प्रशासनाला सहकार्य करण्यास एक समन्वयक म्हणून मोलाची भूमिका बजावत आलेला आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्याला संविधानाने बहाल केलेला अधिकार आहे, हक्क आहे। त्या हक्काचे पालन करून तो शासन प्रशासनाचे कार्य समाजाच्या समोर ठेवण्याचं, समाजाच्या पटलावर ठेवण्याचं कार्य आपल्या वृत्तांकनातून नेहमी करत असतो। परंतु अशा प्रकारे रात्रंदिवस समाज आणि शासन प्रशासनासाठी बहुमोल योगदान देणाऱ्या पत्रकारावर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अन्याय होत आहेत। त्यांना अनेक ठिकाणी अपमानित केलं जात आहे, त्याच्या संविधानिक हक्काचं अवमूल्यन केलं जात आहे आणि अनेक कार्यक्रमामध्ये अनेक ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहेत। अशाच प्रकारची एक घटना 5 जून 2025 रोजी अकोल्यात घडली। अकोला जिल्हा नियोजन समितीची सभा अकोल्यामध्ये आयोजित करण्यात आली होती। या सभेला अकोला जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय आकाशभाऊ फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। त्याचप्रमाणे या भागातील लोकप्रतिनिधी, लोकप्रिय आमदार माननीय रणधीरभाऊ सावरकर, माननीय नितीन बापू देशमुख आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या सभेमध्ये कामकाजाचं वृत्तांकन करण्यासाठी, म्हणजे शासकीय योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे, शासकीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मेलवर पत्र पाठवून कळवलेलं आहे, या प्रकारची त्यांना माहिती दिलेली आहे आणि यानंतरच्या नियोजन समितीच्या सभांना पत्रकारांना प्रवेश द्यावा, याबाबत प्रशासनाला समज द्यावी, अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडून केलेली आहे। पत्रकार हा समाज शासन प्रशासनामधला मुख्य समन्वयक आहे। तो लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी आणि संविधानाचे जतन करण्यासाठी चौकटीच्या मध्ये सक्रिय राहून आपली सेवा बजावत असतो। त्याला अशा प्रकारे आपण आपल्या काहीतरी पूर्वग्रह दूषित विचारांमुळे किंवा आपल्या कामामध्ये कुठे पारदर्शकता नसेल
काहीतरी घोळ झालेले असतील, ते घोळ त्याची वाच्यता होऊ नये, त्याचं चित्रीकरण होऊ नये. कारण नंतरच्या याच्यामध्ये दोन आमदारांमध्ये गदारोळ सुद्धा झाला त्या कार्यक्रमात. कदाचित त्याची कुणकुण लागली असेल म्हणून हे मीडियामध्ये जाऊ नये हे करण्यासाठी पत्रकारांना हा प्रवेश नाकारण्यात आला. ही कृती संविधान विरोधी आहे. अशा प्रकारचं काम यानंतर होऊ नये आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात कुठेही होऊ नये पत्रकारांवर असा अन्याय, आणि तो कदापि सहन केला जाऊ नये. पत्रकारांनी सहन करू नये. पत्रकारांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवावा आणि यानंतर जर अशी कृती कुठे घडली तर याचा संघटितपणे मुकाबला केला जाईल. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचं तमाम महाराष्ट्रातील नेटवर्क यासाठी एकत्र येईल आणि या बाबीचा जाब विचारला जाईल. म्हणून यानंतर अशी कोणतीही कृती करताना लोकप्रतिनिधींनी आणि शासन प्रशासनाने याबाबत सतर्क राहावे. पत्रकारांना आदर द्यावा. त्यांचा अपमान कुठे होऊ नये. जसा तुम्हाला आपण सहकार्याची अपेक्षा पत्रकारांकडून करता तसा पत्रकारांचा कुठे अवमान होऊ नये या गोष्टीबद्दल सतर्कता बाळगण्याचं थोडी तरी कृतज्ञता लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने का ठेवू नये. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए JKN हिंदी न्यूज. ऐसी ही और खबरों से